आज आपण पाहणार आहोत खूप इंटरेस्टिंग अशा पॉवरफुल इन्स्ट्रुमेंटबद्दल म्हणजेच ॲक्टोपॅडबद्दल। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण आज आपण डिटेल्समध्ये पण याची माहिती पाहणार आहोत। ॲक्टोपॅड म्हणजे काय, तो कसा वाजतो आणि याचा शोध कोणी लावला, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी किरण नायवळे, स्वागत आहे आपल्या वाजंत्री बुकिंगच्या सोशल मीडिया पेजवरती। ॲक्टोपॅड म्हणजे काय, तर ॲक्टोपॅड म्हणजे काय तर तो हा एक इलेक्ट्रॉनिक ड्रम आहे, त्याला की आपण इलेक्ट्रिकल पॅड सुद्धा म्हणू शकतो। हे जे पॅड आहेत यावरती 8 वेगवेगळ्या प्रकारचे पॅड असतात, ज्यामध्ये ते रबरपासून बनवलेले असतात आणि आपण जेव्हा ते वाजवतो त्यामध्ये वेगवेगळे साऊंड आपल्याला ट्यून जे आहेत ते निघलेले दिसतात। तर हे कसे काय निघतात, तर याच्यामध्ये जे आहे ना ते ऑलरेडी सेट केलेले असतात ट्यून, जसं की ढोल, ताशा, हलगी, संबळ इत्यादी किंवा ढोलकी सुद्धा यामध्ये आपण सेट केलेले ऑलरेडी असते। हे जे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे यामधून जे वेगवेगळे ट्यून आहेत ना, हे अशा प्रकारचे निघत असतात। ॲक्टोपॅडचा शोध कुणी लावला? ॲक्टोपॅडचा शोध रोलँड कॉर्पोरेशन या जपानी कंपनीने 1980च्या दशकामध्ये लावला। जेव्हा की इलेक्ट्रॉनिक म्युझिक हे वाढत चालू होतं, तेव्हाच या ॲक्टोपॅडचा शोध लागला। ॲक्टोपॅड हे 1985 साली ऑफिशियली रोलँड या कंपनीने रोलँड 8 या नावाने लॉन्च केलेला। पूर्वी ड्रम सेट हे खूप मोठे असायचे आणि ते भारी सुद्धा असायचे आणि स्टेजवर ने-आण करणे म्हणजे ते डोक्याला एक तापच वेगळाच असायचा। वरून ते न्यायचे, स्टेजवरती लावायचे, त्यामध्ये एवढा वेळ जायचा की ते समजायचंच नाही आणि एवढं करून पण त्यामधून वेगवेगळे साऊंड मिळवणं हे खूप अवघड होतं। आणि म्हणूनच रोलँड या कंपनीने छोटा आणि पोर्टेबल असा एक डिव्हाइस तयार केला, ज्यामध्ये एकाच मशीनमध्ये वेगवेगळे साऊंड आणि कमी जागेचा वापर आणि लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सोपा अशी याची सुरुवात झाली। ॲक्टोपॅड काम कसं करतो? ॲक्टोपॅडवरती जे रबरी पॅड असतात त्यामध्ये प्रत्येक पॅडमध्ये एक सेन्सर असतो, जे की आपण स्टिकने वाजवल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारमध्ये साऊंड इफेक्ट तयार करतो। यामध्ये आपण स्वतःचे साऊंड देखील ॲड करू शकतो। यामध्ये मेमरी कार्ड, USB हे देखील याचा वापर आपण करून स्वतःचे साऊंड हे इफेक्ट यामध्ये ॲड करू शकतो। प्लस हा फुल्ली कस्टमाइज आहे, त्यामुळे आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला याचा वापर करता येतो। भारतात खास करून ॲक्टोपॅडचा वापर लाईव्ह शो, ऑर्केस्ट्रा, बँजो लाईन बँड आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब पेज वाजंत्री बुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। जय महाराष्ट्र।